प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में केंद्र सरकार द्वारा लिया गया जाति आधारित जनगणना का निर्णय एक ऐतिहासिक और दूरदर्शी पहल के रूप में सामने आ रहा है। इस निर्णय को लेकर भाजपा प्रदेश महामंत्री और विधायक संजय केनेकर ने मीडिया से बातचीत करते हुए इसे सामाजिक न्याय और समानता की दिशा में उठाया गया एक निर्णायक कदम बताया। साथ ही कहा, इससे ओबीसी, विमुक्त और भटके जातियों के विकास के लिए ठोस नीतियां बन सकेगी। आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी जातीनिहाय जनगणनेचे विधेयक संसदेत मंजूर केले आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे छोट्या जाती समूहामध्ये सर्वदूर उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि सगळीकडे स्वागत होत आहे। निश्चितच आज या ऐतिहासिक निर्णयामुळे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पित होते। त्यांनी 2013 संसदेमध्ये मोठा संघर्ष केला हे विधेयक मंजूर होण्यासाठी आणि छोट्या जाती समूहाची जाती निहाय जनगणना झाली पाहिजे। खरं तर या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयामुळे छोट्या जाती समूहाला राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेतल्या जाईल। त्यांचं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नतीमध्ये त्यांची प्रगती होईल आणि यामुळे त्यांचा आत्मसन्मान सुद्धा वाढवला जाईल। एकूणच भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक नेता छोट्या जातीय समूहाचं सामाजिक संरक्षण करण्याच्या भूमिकेतून विविध निर्णय घेत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा खऱ्या अर्थाने छोट्या जाती समूहाला वेगवेगळी महामंडळे देऊन तसेच ओबीसी सारख्या समूहाला स्वतंत्र खातं निर्माण करून मंत्रिमंडळात त्यांचा आत्मसन्मान वाढवला आणि यामुळेच मी देवेंद्रजीचंही अभिनंदन करतो आणि निश्चितच खऱ्या अर्थानं या छोट्या जाती समूहाला पुनर्वसन व संवर्धन आज मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल आणि निश्चितच खऱ्या अर्थानं या जातीचा आत्मसन्मान, स्वाभिमान हा जो मोदीजींनी वाढवला त्यांचं परत एकदा मी अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।